फरहान आपको तुरंत आना है। उरेन स्पोर्ट्स और विनर स्पोर्ट्स के बीच में आखिरी मुकाबला हम देख रहे हैं दोस्तों आज के दिन का। भारी भक्कम शरीर के फरहान पवले इस वक्त हल्के हल्के कदम से आगे बढ़ते हुए। आइए दोस्तों हम पहले राजा गवली स्पॉन्सर फ्रूट बास्केट छोटा बुआ के शुभ हाथों से देने जा रहे हैं। जिद्दी छोटा बुआ, उसके बाद नासिर शेख स्पॉन्सर कैप बबूश आपको कैप देना है। उसके बाद हैप्पी शॉप अली के हम शुभ हाथों से देने जा रहे हैं। और आखिर में A7 स्पॉन्सर बहुत खूबसूरत ट्रॉफी तलौली के माजी सरपंच जैद पटेल के शुभ हाथों से हम देते हुए। वेल प्लेड फरहान। लॉर्ड चलते अब ऑन गोइंग और बबूश सुसे की तरफ से 200 रुपए का कैश प्राइज है सोहेल शेख के शुभ हाथों से दिया जा रहा है। लॉर्ड चलते ऑन गोइंग मैच की तरफ विनर स्पोर्ट्स बनाम उरेन स्पोर्ट्स के बीच में टॉस को जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया था वसीम शेख ने और बल्लेबाजी दावत दी है अफसर रईस एंड टीम को। लॉर्ड चलते कमेंट्री बॉक्स में। चेक। धन्यवाद आदित्य जाधव एंड थैंक यू सो मच मिस्टर सिद्दीक बाबे सर. वेलकम बॅक. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू वन्स अगेन. ग्रामपंचायत लीग 2025 मध्ये सर्वांचं मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. टोल नाक्याच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर रंगत असलेला क्रिकेटचा महा कुंभमेळा तुम्हाला बघायला मिळाला. आज पडगा, बोरीवली, तलवली, अर्जुनली या गावातून 4 गावातून मिळून आज प्रीमियर लीग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. चेक. चला विनर स्पोर्ट साठी आता सुवर्ण संधी आहे. विनर स्पोर्ट्सनं जर हा सामना जिंकला तर आसिफ चिमनाट यांच्याकडून सर्व संघाला मेजवानी आज दिली जाणार आहे. सामन्याला सुरुवात लतीफ रईस. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर हारकम पटेलचा तडाखा. बॉलला सरळ फेकून दिला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सिक्सर. हारकम पटेलच्या बॅटमधून येणारा दमदार हिट तुम्हाला बघायला मिळाला आणि थेट बॉलला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या पलीकडे येणारा दमदार सिक्सर. लतीफ रईस षटक क्रमांक 1 मध्ये काल विनरनं दोन्ही मॅचेस गमावलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. या स्पर्धेमध्ये थोडाफार का होईना टिकून राहण्याचं स्वप्न जर त्यांचं असेल तर. बिल्कुल पहली गेंद पर 6 रन बनाते हुए बैट्समैन हारकम पटेल शुरुआत बहुत अच्छी की है. लतीफ रईस इस वक्त गेंदबाजी करते हुए राइट आर्म राउंड विकेट जाते हुए. हारकम पटेल को देखते हुए लतीफ रईस को इस वक्त पावर प्ले में लाया गेंदबाजी करने के लिए, क्योंकि दोनों भी एक ही गांव से बिलोंग करते हैं और एक ही टीम के लिए रेगुलर क्रिकेट खेलते हैं. शाहिद खान इस वक्त विकेट कीपिंग की भूमिका निभाते हुए. फिर से सिक्सर नंबर
दो हम देखते हुए बैक टू बैक दूसरा सिक्सर इस वक्त निकलता हुआ अरकम पटेल के बल्ले से 6 रन। त्या ठिकाणी ठोकलेले आहेत. विनर स्पोर्ट आता अडचणीमध्ये जरूर गेलेला आहे. भरपूर दबाव असेल विनर स्पोर्टवर, कारण त्यांना जिंकणं महत्त्वाचं असेल. एकही मॅच त्याने जिंकलेली नाहीये काल, आणि ते सुरुवात कमालीची राहिली बघा. पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्सर. लतीफ रईस तिसरा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु एक टप्पा घेत असताना हा चौकार. जबरदस्त बॅटिंग यावेळेला अरकम पटेल करत असताना हुरेन स्पोर्ट्ससाठी आक्रमक सुरुवात. सातत्याने त्याच लेंथला बॉल येतात. याही वेळेला बॉलला वळवलं वॅकँड एरियामधून. हा देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. षटकार आणि चौकारांमध्ये डिलिंग सुरू आहे लतीफ रईसच्या विरुद्ध. खराब बॉलिंग होती भी पावर प्ले में, और पहले 4 गेंदों पर 20 रन खर्च करते हुए लतीफ रईस. वीस धावा पहिल्या 4 बॉलवर या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. लतीफ रईसच्या वेळेला थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील शॉर्ट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होते. फक्त मिळेल 1च धाव. एकवीस धावा 21 रन्स. बाजिल शेख आता ऑन स्ट्राईक असेल. बाजिल शेखनं देखील काल जबरदस्त इनिंग्स दाखवली आहे. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना बघा फ्रंट फुटला आला सॉफ्ट हँड, फक्त डिफेन्सिव्ह फटका सादर केल्याने फक्त 1च धाव. आता माहिती आहे बाजिलला की आता त्या एंडनं बॅटिंग मिळणार आहे आणि तिकडनं हवा सोसाट्याची सुटली आहे उजव्या त्याच्या बॅटरसाठी. त्याच्यामुळे त्यानं आता 1 धाव कंप्लीट केले असावी, आणि बघूया पुढच्या ओव्हरमध्ये तो अटॅक करतो का. हमारे बीच में इस वक्त अगमन होता हुआ उज़ैर नाचन साहब का, बीसीसी के एक लेजेंड प्लेयर इस वक्त हमसे जुड़ते हुए. मोस्ट वेलकम. एक ओवर की समाप्ति के बाद समीर अगर देखा जाए तो 22 रन बने. अच्छा स्टार्ट दिया दोनों भी ओपनर्स बैट्समैन ने, खास करके अरकम पटेल ने. बघा लतीफ रईसच्या प्रत्येकी बॉलचा आता अरकमला एक चांगला ज्ञान असेल. तो अगोदरच सांगितलं की एकाच गावातून हे दोघे खेळतात, सातत्याने ग्रामीणचं क्रिकेट, आणि जरूर त्या गोष्टीचा फायदा अरकम पटेलने उचलला ज्या प्रकारे तुटून पडला होता. यस, निश्चित रूप से शाहिद खान ने दिमाग चला था कि अरकम के सामने लतीफ को लाएंगे, और लतीफ को लाया और बहुत महंगे साबित हुए. साहिल शेख येतो गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 2. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपरली मिडलिंग करता आलेला नाही. आता पलटवार आदित्य करावा लागेल, आणि तो पलटवार आता साहिल शेखच्या वतीनं सुरू झाला असं म्हणूया आपण. बाजिल शेख समोर. यस, दूसरी ओवर की पहली गेंद बहुत अच्छी थी, शरीर को निशाना बनाते हुए, हालांकि नेचुरल स्विंग होती भी, क्योंकि बायात के तेज गेंदबाज है साहिल. पुढचा बॉल. हो, यावेळेला पुन्हा एकदा स्विंग केलेला गॅप शॉट सिलेक्ट केला होता, परंतु मिड विकेटचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला आणि मिळेल त्या दरम्यान फक्त 1च धाव. अच्छी शुरुआत हम देखते हुए ओवर नंबर 2 में 1 रन के मदद के साथ 23 पर जाता हुआ स्कोर. डीप में प्रोटेक्शन मौजूद था. स्ट्राइक अब समीर कहीं ना कहीं अरकम पटेल के पास थी भी, जिन्होंने पहले ओवर में अच्छी बल्लेबाजी की थी. जरूर, परंतु आता ह्या एंड
डाव्या त्याच्या बॅटर्ससाठी थोडेसे लाभदायक वारे नाही आहेत, म्हणूनच हलक्या हातानं फक्त स्टिअर केल्या. दिशा दाखवत असताना मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय आणखी एक चौकार. यस, मिसफील्ड के कारण 4 रन बनते हुए शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी से मिसफील्ड हुई थी और 4 रन बनते हुए स्कोर में 27 पर जाता हुआ स्कोर. 27 धावा आहेत. अत्यंत महत्वाचा असेल हा सामना जिंकणं विनर स्पोर्ट्ससाठी. साहिल शेख यावेळेला चांगला खेळ त्यानं साकारलाय काल. पुढचा बॉल आरकम समोर. ओ, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे जातोय लॉंग स्टॉपला. हा देखील चेंडू नाही थांबू शकत. पंचांचा 22चा इशारा आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपच्या बाहेर. चौकार. एक्स्ट्रा के मदद के साथ 4 रन का इजाफा होता हुआ स्कोर में. विकेट कीपर बीट पे, विकेट कीपर के पीछे जो खिलाड़ी थे मोजम पटेल वो भी बीट पे और गेंद चली गई लॉन्ग स्टॉप सीमारे के बाहर 4 रन के लिए. आज कुछ भी समीर गेंदबाजों के लिए अच्छा नहीं हो रहा है विनर स्पोर्ट्स के. यावेळेला समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह डॉट बॉल या ठिकाणी येतोय साहिलचा. आणि जरूरची चर्चा आपण करत होतो की गोलंदाजांना चांगल्या क्षेत्ररक्षणाची ज्या वेळेला साथ मिळते त्यावेळेला गोलंदाज अधिक आत्मविश्वासाने खेळ करत असतात, परंतु येथे कुठेतरी कॉन्फिडन्स दिसत नाहीये गोलंदाजांचं. याचं कारण फिल्डिंगची साथ त्यांना मिळत नाहीये. साहिलनं पलटवार केला. आरकम समोर यावेळेला आणखी एक चांगला बॉल सरळ विकेटच्या वर निघून जातोय. आणखी एक डॉट आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 ओव्हर्समध्ये 31 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागलेल्या आहेत. देखिए सुपर 6 के जो मैचेस है वो जब फ्रेंड्स ग्रुप जो ऑर्गेनाइजिंग कमेटी है वो हमारे पास जो भी लाएंगे हम अनाउंसमेंट यहाँ से करेंगे. 2 ओवर की समाप्ति के बाद साहिबा हमें बताते हुए स्कोर 31 रन बिना किसी नुकसान पर. एकतीस धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागलेल्या 31 रन्स. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी भीमसेन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. तिसरं षटक फार एंड कडनं कुरुंद विलेज टोकाकडनं गोलंदाजी सुरू केली आहे. बाजिलनं रिव्हर्स खेळला. व्हॉट अ शॉट. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे बाजिलच्या बॅटमधून सिक्सर. जबरदस्त फटका या ठिकाणी आपण पाहतोय. भीमसेनचं स्वागत करण्यात आलेलं षटकारानं बाजिल शेखनं. 37 धावा 37. ग्रामपंचायत लीग 2025 आजचा शेवटचा सामना 4 ओव्हरचा सामना आहे आणि अक्षरशः धावांची लूटमार सुरू आहे. सभी गेंदबाज कहीं ना कहीं अब महंगे साबित हो रहे. ओवर नंबर 3 की शुरुआत भी खराब होती हुई. पुढचा बॉल पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला डॉट बॉल येतोय. आदित्य या ठिकाणी प्रत्येकी गोलंदाज भरपूर रन्स कन्सीड करतोय आणि डेफिनेटली येणाऱ्या डावामध्ये ते महागात पडेल विनर स्पोर्ट्सला. यस, जब चेसिंग करने जब जाएंगे विनर स्पोर्ट्स तो खराब गेंदबाजी के कारण रन चेस करना भी इतना मुश्किल होने वाला है, क्योंकि पहले ओवर में 22 रन बने थे. देखिए खराब गेंद, बेच दिया इसको 6 रन के लिए. बाजिल ऑन फायर. दोन्ही बाजूने आता दो धारी तलवार चालत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी. पहा लेंथ बॉल होता, पीक करत असताना पीक अप शॉट.
बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येणारा बाजिल शेखच्या बॅटमधून दमदार सिक्सर. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा खेळाडू खूप चांगला खेळतो आणि 2 सिक्सर. या अगोदर रिव्हर्स आला आणि ह्या वेळेला तुम्ही पाहता स्क्वेअर लेगला षटकार तुम्हाला बघायला मिळाला. धावा झाल्या धावफलकावरती 43 रन्स. षटक क्रमांक 3 या वेळेला सुरू आहे. प्रत्येकी गोलंदाज आता इथून विचार करत असेल की चेंडू टाकायचा तरी कुठे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला प्रॉपरली मिडल करता आलेलं नाहीये, परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव सहजगत्या त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या एकूण 44 आतापर्यंत. अच्छा स्टार्ट देते हुए अब जिस तरह से बल्लेबाजी हो रही है अरकम पटेल और बाजिल शेख की अच्छी पार्टनरशिप हम देखते हुए 44 रन अभी तक बनाए दोनों भी बैट्समैन ने मिलकर. एक अच्छी पार्टनरशिप होती है भी. चांगल्या रणनीतीनं आणि चांगल्या तालमेलनं आता दोघांमध्ये खेळ सुरू झाला मैदानात. पुढचा बॉल भीमसेन अरकम समोर. या वेळेला थोडासा खाली राहणारा बॉल होता. थोडं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बघितलं की बॅटर ऑप्शनच्या बाहेर येतोय आणि पूर्णपणे बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी गोलंदाज भीमसेननं आणि हा चेंडू सरळ येतोय डॉट बॉल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉस बॉल हरकम समोर आणि थेट बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेगच्या पलीकडे. षटकार. तीन ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर 50 हो चुका है. चौथे और आखिरी ओवर का अब खेल बचा है. शेवटचं षटक आणि 50 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागलेल्या आहेत. प्रचंड वेगानं रन्स या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. वेगवान धावा जोडल्या गेल्यात. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विनर स्पोर्ट्स कडनं वसीम शेख अँड आसिफ चिमनाड फॅम टीम तुम्ही पाहतायत. विनर स्पोर्ट आणि एका बाजूला हुरेन स्पोर्ट हा संघ तुम्ही पाहतायत. हुरेन स्पोर्टचे काशिफ मुरुमकर ऑनर आहेत. आमान येतोय गोलंदाजी करण्यासाठी. आमान खान सामना करेल बाजिल. एकही विकेट घेता आलेली नाही आतापर्यंत. फ्लिक करण्यात आल्या. पायात टाकण्याचा प्रयत्न बाजिल समोर. हवेत बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. झेल घेण्याचा प्रयत्न लाजवाब, परंतु इथे प्रॉपर कलेक्ट करता आलं नाहीये बॉल हातामध्ये. त्याचमुळे 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 1 शॉटचा इशारा येतोय. यस एक शॉट का इशारा आता. अब 1 शॉट हम देखते हुए. बहुत मुश्किल अवसर था. समीर कैच लेने की कोशिश की थी. लगभग मिड विकेट से डीप स्क्वायर लेग तक चले गए थे खिलाड़ी, लेकिन एक रन मिलता हुआ स्कोर में. पुन्हा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर येऊन प्रॉपर एक्झिक्यूट करता आलेलं नाहीये बॅटर बाजिलला. आणखी एक डॉट बॉल. शाहिद चिखलेकर ग्रामपंचायत लीगचे चेअरपर्सन. फ्रेंड्स ग्रुप प्रेझेंट ही स्पर्धा तुम्ही पाहताय. GPL ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 सीझन 2. नेक्स्ट बॉल आमानचा बॉल. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा खाली राहणारा बॉल आहे. धाव इथे देखील मिळाली नाही आणि
पंचांकडे आशाभूत नजरेनं बघितलं जात होतं, परंतु आणखी एक डॉट बॉल. बाजिलला आता स्ट्राईक एंड त्याच्याकडे का ठेवायचे तर हवेचा एंड आहे. परंतु इथून ज्या फ्लोनं बॅटिंग केली आहे आरकम पटेलनं हे विसरून चालणार नाहीये. बिल्कुल बहुत अच्छी शुरुआत दी है अरकम पटेल ने और साथ दिया है बाजिल शेख ने. या षटकामध्ये अमान कमाल करत असताना बॅक करून देतोय विनर स्पोर्टला. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे. मिस्टॅमिंग क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि यावेळेला चुकी होणार नाहीये आणि जबरदस्त झेल पकडलाय. अमानचं कौतुक करावं लागेल. लागोपाठ 2 चेंडू डॉट फेकले, त्याच्यानंतर दबाव वाढवला आणि अखेर बाजिलला बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. विकेट गॉन. यस, पहली 4 गेंदों पर केवल 1 रन खर्च किया और 1 विकेट हासिल की. यंग स्टार गेंदबाज है अर्जुली के, लेकिन लीग मैच में बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए विनर स्पोर्ट्स के लिए 52 पर गिरने वाला 51 पर गिरने वाला पहला विकेट बाजिल शेख के रूप में. 51 ला पहिला धक्का आणि काय गोलंदाजी केली आहे. फक्त एक धाव अमाननं आतापर्यंत खर्च केली आहे. नवीन बॅटर माईज येतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलपैकी एखादा तरी मोठा फटका खेळायचा प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न केला, परंतु अमान लाजवाब गोलंदाजी अमानची. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव 5 बॉलमध्ये त्याने दिली आहे आणि 1 विकेट त्याने घेतलाय. क्या बात आहे. यंगस्टर खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे आणि अखेर तो कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक, फक्त एकच धाव दिली. अमानसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. जबरदस्त बॉलिंग राउंड द विकेट. पुढचा बॉल. देखिए आज अजीज ने भी बहुत अच्छी गेंदबाजी की है. कुल मिलाकर आज के दिन में उन्होंने 8 विकेटें ली है. एक मैच में 5 पर भी पूरा किया उन्होंने. और इस वक्त विनर स्पोर्ट्स के अमान खान बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए यंग स्टार गेंदबाज है. ऑन साइड में खेल दिया, गैप में गेंद जा रही है, मिस फील्ड और 4 रन. 4 ओवर की समाप्ति के बाद 55 स्कोर हो चुका है और 56 रनों का टारगेट सेट किया है ओरेंज स्पोर्ट्स ने विनर स्पोर्ट्स के सामने. आइए दोस्तों, जिन्होंने पिछले 2 दिनों से मेरा साथ दिया है, हालांकि आज भाभे सर भी हमसे जुड़ गए थे. वॉइस ऑफ जू नांदुर्गी, जिन्होंने बहुत कम पीरियड में सिटी क्रिकेट, डोंबिवली क्रिकेट, मतलब पूरे ठाणा ग्रामीण की जो क्रिकेट्स होते हैं, जो टूर्नामेंट्स होते हैं, उसके ऊपर कब्जा और अपनी पकड़ बना ली है. मेरे काबिल दोस्त जिन्होंने 2 दिनों से मेरा साथ निभाया है, समीर ठाकरे का हम स्वागत और सम्मान करने जा रहे. कल वो बालाजी कप में जाने वाले और सम्मानीय समीर शेख, उनसे मैं निवेदन करता हूँ आपके शुभ हाथों से समीर ठाकरे को सम्मानित करना है. शॉल और यादगार सम्मान चिन्ह देकर. जब भी समीर ठाकरे इस ट्रॉफी को देखेंगे अपने शोकेस में, तो उन्हें ग्राम पंचायत लीग 2025 की याद हमेशा हो जाएंगी. इस वक्त समीर शेख के शुभ हाथों से इस वक्त सम्मानित किया जा रहा है. 2 दिन के लिए समय देने के लिए हम पूरे हमारे फ्रेंड्स ग्रुप और जीपीएल के जो प्लेयर्स, जो क्रिकेटर्स है, जो सपोर्ट सिस्टम है, उनके तरफ से हम विशेष आभार व्यक्त करते हैं. वाकई में समीर ठाकरे के साथ मेरी मुलाकात सरपंच कप 2017 और 18 में वडौली के ग्राउंड पर हुई थी. तब से समीर ठाकरे और हमारी अच्छी बॉन्डिंग है. लेकिन बहुत अच्छे कमेंटेटर है. मराठी की एक बहुत साफ सुथरी और क्लीन एंड नीट वॉइस हम देख रहे पिछले 2 दिनों से. दोनों भी ओपनर्स बीच मैदान पर आते हुए शाहिद खान और उनका साथ देने के लिए गणेश मुकने.
धन्यवाद ग्रामपंचायत लीग ऑल कमिटीचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. विशेष म्हणजे शाहिद खान स्पेशली थँक्स. नेहमीच या परिसरामध्ये ते मला कॉमेंट्रीसाठी संधी देत असतात. मग एकता ट्रॉफी असू द्या किंवा ग्रामपंचायत लीग असू द्या. आणि खूप प्रेम मिळालं पडगामधून. त्या सर्व खेळाडूंचं देखील मी मनापासून आभार मानतो. आसिफ भाई अँड ऑल टीम. सामना आपण या ठिकाणी पाहतो. 24 बॉल आणि 56 धावांची गरज असेल या ठिकाणी विनर स्पोर्ट्सला सामना जिंकण्याकरिता. सलामीची जोडी शाहिद खान आणि त्याच्या सोबतीला बॅटर गणेश मुकणे. पेपरवरती खरं तर विनर स्पोर्टमधील बॅटर आदित्य फार मोठे आहेत, मग गणेश असेल किंवा शाहिद खान असेल, परंतु त्यांचा खेळ तेवढा चांगला राहिला नाही आहे. आता या मॅचमध्ये तो खेळ त्यांना चांगला करावा लागेल. आदित्य जाधव फर्स्ट ओव्हर आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज बाजिल शेख येतोय. शाहिद खान समोर पहिला बॉल आणि पहिला आक्रमण आणि बॉलला थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शाहिद खानच्या बॅटमधून येतोय क्लासिकल चौकार. शाहिद खान अब अपने रंग में नजर आते हुए. कई मैचेस में हम फ्लॉप शाहिद खान देख रहे थे, लेकिन पहली गेंद पर ऑन साइड में खेल दिया है. पहले बाउंस पर 4 रन के लिए. हालांकि पावर प्ले का लाभ उठाते हुए शाहिद खान बाजिल शेख के सामने पॉजिटिव स्टार्ट देते हुए. लक्ष्य 56 रनों का है 4 ओवर में जीतने के लिए. राउंड विकेट बाजिल शाहिद के लिए. सीधे प्लेट से खेल दिया है. मिड ऑफ के ऊपर से गेंद जारी है लॉन्ग ऑफ सीमा रेखे के बाहर. साइड स्क्रीन को सलामी देती है भी 4 रन. अफलातून खेळ आता या ठिकाणी साकारलेला आहे. बाजिलच्या समोर शाहिद खानचा अटॅक. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला. शॉट थर्डमॅनला फक्त मिळेल एकच धाव. शाहिदलाही माहिती आहे की हा आहे आणि इम्पॉर्टंट मॅचमध्ये इम्पॉर्टंट रोल त्याला प्ले करावा लागेल. 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. टार्गेट तब्बल 56 धावांचं पार करायचं आहे. शेवटच्या बॉलवर आदित्य जो चौकार आला ना, तो चौकार कुठेतरी या मॅचमध्ये डोकेदुखी ठरणारा चौकार होऊ शकतो विनर स्पोर्ट्ससाठी. यस, लेकिन तारीफ है काबिल गेंदबाजी की थी अमान खान ने आखिरी ओवर में. और द विकेट अब गणेश मुकने ने. गणेश मुकने का बड़ा प्रहार 6 रन. गणेश मुकने इस वक्त सिक्सर के साथ स्वागत करते हुए स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 15 पर. देखिए जिस तरह से पहले ओवर में 22 रन खर्च किए थे लतीफ रईस ने. शुरुआत बहुत अच्छी दी थी अरकम और बाजिल ने, और बाजिल शेख के सामने इस वक्त अच्छी बल्लेबाजी होती और एक, लेकिन गेंद पहले बाउंस पर 4 रन के लिए. थोडीशी जागा मिळाली. पंच करत असताना इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला थेट पाठवलं कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुकनेच्या बॅटमधून तो चौकार तुम्हाला बघायला मिळाला. आक्रमक सुरुवात. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट इट वॉज. क्लासिकल स्ट्रोक कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. आणखी एक क्लासिकल चौकार गणेश मुकनेच्या बॅटमधून. देखिए पहले ओवर की समाप्ति के बाद 23 रन ईट का जवाब पत्थर से देते हुए लतीफ के 22 रन बनाए थे अरकम और बाजिल ने, और पहले ही बाजिल शेख के पहले ही ओवर में शाहिद खान और गणेश मुकने ने कुल मिलाकर 23 रन बनाए. अब समीर हम कह सकते हैं कि घंटों का काम मिनटों में करते हुए प्रिन्स मूवीतने लगेचच कंपॅरिझन टाकलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. जरूर पहिल्या डावात
22 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात आणि या इनिंगमध्ये आता विनर स्पोर्टनं त्याच्या प्रत्युत्तरात 23 धावा बनवल्यात. म्हणजे एक्झॅक्टली कॉमेंटेटरला काय हवं आहे ते प्रिन्स मूवीज देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय. स्टार्ट कमालीचा विनर स्पोर्टकडून. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अफसर रईस येतोय. अफसर रईसनं काल पहिलं षटक हाताळलं होतं, परंतु आज बाजिलकडे पहिलं षटक दिलं आणि त्याचा फायदा जरूर फलंदाजांनी उचलला. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. 56 या लक्ष्याचा पाठलाग करताना विनर स्पोर्ट संघाकडून गणेश मुकणे आणि बॅटर शाहिद खान पेटून उठलेत. दूसरे ओवर के लिए अब अफसर रईस, हो शॉट को खेल दिया है डीप स्क्वायर लेग पर, आप जाके गेंद को रोका है. जैसा मैनुद्दीन रईस थे वहां पर, लेकिन कुछ रन बचाते हुए अपनी टीम के लिए. 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या 2 धावांनी पुढे जाताना 25/25. आजचा दिवस देखील सक्सेसफुल आपण पार पाडतोय. काल खूप चांगला खेळ आपल्याला सर्व टीमच्या वतीनं बघायला मिळाला आणि हा सामना जो होता कालचाच पेंडिंग सामना होता तो आज आपण कंप्लीट करतोय. यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. व्ही मध्ये ऑफ ड्राईव्हचा फटका फक्त एकच जा. आता उजव्या हाताच्या बॅटरसाठी लाभदायक वारे सुटलेत आणि जरूर शाहिदनं आता तोही प्लॅन केला असावा की गणेश मुकणेला आता या एंडनं बॅटिंग जास्त करायची आहे. यस, पहली 3 गेंदों पर उन्होंने 14 रन बनाए, जबकि पावर प्ले के आखिरी 3 गेंदें उन्होंने खेली थी. स्कोर आगे बढ़ता हुआ 26 एक रन के मदद के साथ. गणेश मुकने के लिए अब और दी विकेट जाते हुए अफसर रईस. पावर प्ले में 23 रन बनाए थे. ऑन साइड में खेलने की कोशिश, लेकिन गति में परिवर्तन. बैट्समैन बीट, गेंद चली गई अरकम पटेल के पास डॉट के रूप में. दूसरे ओवर में अब अच्छी गेंदबाजी होती हुई. हालांकि पहले आपने ओवर नंबर 2 जो किया था साहिल शेख ने, जिन्होंने 9 रन केवल खर्च किए थे. ये मुकाबला नेट टू नेट और कट टू कट चलता हुआ दोनों भी टीमों के बीच में. फिर से बड़ा शॉट खेलने की कोशिश एलिवेशन ने बना है और थ्रो होता हुआ बैकअप के लिए माइज रईस आते हुए. जब तक बैकअप होता हुआ एक रन पूरा करते हुए बैट्समैन गणेश. स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन. दूसरे ओवर में धीमी शुरुआत हम देखते हुए. हालांकि शाहिद खान ने पहले गेंद पर शॉर्ट हम पुल कर दिया था डीप स्क्वायर लेग पर, लेकिन 2 रन बने थे. लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन लगातार फील्डिंग डिपार्टमेंट में बदलाव हम देखते हुए, चेंजेस देख रहे हैं. इस बार फ्लिक कर दिया पैरों के सामने से माइज रईस गेंद के नीचे और शाहिद खान आउट. बिग ब्लो. पहला विकेट का पतन होता हुआ शाहिद खान के रूप में 27 रन पर. नया बैट्समैन अब लेफ्टी बैट्समैन साहिल शेख को भेजा है. गेम प्लान अब भी नजर आता हुआ विनर स्पोर्ट्स का. लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन अब रख रहे टीम के कैप्टन वसीम शेख. आखिरी गेंद शेष है ओवर नंबर 2 की. स्कोर 27. नंबर 3 पर साहिल शेख आते हुए. राउंड विकेट उनके लिए. फुल टॉस गेंद डाउन द विकेट. नो बॉल का इशारा आता हुआ 6 रन. खराब गेंद और समाचार लेते हुए साहिल शेख.
रईस की एक गलती अब भारी पड़ती भी। फ्रीड की गेंद है। यस, आई थिंक फ्रीड की गेंद पर जो फील्डिंग चेंज की थी, लक्ष्य 56 रनों का है। 34 रन अभी तक बने हैं। फ्रीड की गेंद पहले बाउंस पर गेंद को उठाया है, रन आउट का मौका, लेकिन बैट्समैन पहुंच चुके हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद 35 रन और बची हुई अब 12 गेंदों पर जीतने के लिए 12 गेंदे और 21 रनों की अब जरूरत। देखिए, अगर विनर स्पोर्ट्स अगर मैच जीतती है तो फिर इस मैच के बाद 2 ओवर का मैच होगा ओरेंज स्पोर्ट्स और विनर स्पोर्ट्स के बीच में। इस बात को ध्यान में रखना है। बची हुई 12 गेंदे 21 रन, क्योंकि 2 मुकाबले हार चुकी है विनर स्पोर्ट्स, 1 मुकाबला जीत चुकी है, 1 मुकाबला हार चुकी है। पॉइंट्स टेबल पे 2 पॉइंट्स के साथ ओरेंज स्पोर्ट्स है, और अभी तक पॉइंट्स टेबल पे विनर स्पोर्ट्स ने खाता नहीं खोला है। खेल की शुरुआत करनी है। प्लेयर्स पवेलियन के सामने सुफियान शेख अब आगे खड़े, आपको बाउंड्री के बाहर जाना है। यस, थैंक यू। ओहो, क्या शॉट खेला है। 6 रन। शाहिद खान और वसीम शेख ने जो पैंतरा भेजा है वो काम करता हुआ। लेफ्टी बैट्समैन को भेजा था और आते ही शुरुआत कर दिया पिंटू चौहान के ऊपर 6 रन के साथ। जीतने के लिए अभी भी 15 रनों की जरूरत है। स्कोर 41 रन हो चुका है। पिंटू चौहान के ऊपर आक्रमण बोल दिया साहिल ने। ओहो, इस बार बीट वे बैट्समैन गेंद के लाइन पे आकर नहीं खेला था, ऑन साइड में खेलने की कोशिश की थी साहिल शेख ने। 10-15 अब चाहिए। वो अफसर रईस का बीमार बहुत महंगा पड़ता होगा। इस बीच व्हाइट का इशारा आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन। 10 गेंदे अभी भी शेष और जीतने के लिए 14 रन चाहिए। ओहो, इस बार सामने उड़ाया है, लेकिन मैनू रईस गेंद के नीचे और बैट्समैन आउट। इस वक्त काशिफ मुरुमकर के बड़े भाई साहिल मुरुमकर के तरफ से अगर ओरेंज स्पोर्ट्स इस मैच को अगर जीतती है तो फिर 2000 का कैश प्राइज है। नए बैट्समैन अकबर आ चुके हैं।
और एक लेफ्टी बैट्समैन को इस वक्त भेजा है। इम्पैक्ट प्लेयर भेजा। अब गेंदी बची इस वक्त 9 और रन चाहिए 14। विकेट कीपर बीट में लेकिन रन नहीं लिया है। डॉट बॉल। 8 गेंदे और अब 14 रन की जरूरत। कुछ भी हो सकता है, मैच अभी भी खत्म नहीं हुआ है। अकबर शेख का सामना करते हुए पिंटू चौहान का। ऑन साइड में खेल दिया है, मिस फील्ड और 4 रन। अरबाज देवा पर सवाल पूछा लेकिन अंपायर सहमत नहीं। 3 ओवर की समाप्ति के बाद 46 रन और बची भी अब 1 ओवर में जीतने के लिए 10 रनों की जरूरत। और आखिरी ओवर के लिए अब माइक्रोफोन पर समीर ठाकरे। समीर, मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, नेट टू नेट कट टू कट मुकाबला चलता हुआ। 1 ओवर में 10 रन की अब जरूरत है। जरूर जरूर, परंतु आता गणेश मुकणे याच्याकडे स्ट्राईक एंड असेल, जो वेल सेट आहे सध्या 5 बॉलमध्ये 15 वर त्याने बॅटिंग केलेली आहे। आणि एक मध्ये साहिल शेख नावाचं वादळ मैदानामध्ये आलं होतं आणि इथून आता बघूया 10 रनची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता। परंतु इथे हे शेवटचे 6 बॉल कोणाच्या हातामध्ये सोपवले जाणार हा प्रश्न फार मोठा आता उपस्थित झालेला आहे। आणि इम्पॉर्टंट म्हणजे उजव्या त्याचा बॅटर आहे गणेश आणि या एंडनं गोलंदाजी होते। म्हणजे डेफिनेटली संधी असेल फलंदाजांकडे की धावा इथून पूर्ण करण्याची। हवेचा एंड आहे, उजव्या त्याचे बॅटर आहेत गोलंदाजी करण्यासाठी आयफाज शेख ज्याच्या हातामध्ये चेंडू हुरेन स्पोर्टच्या कॅप्टनना आता सोपवलेत। भवितव्य असेल त्याच्या हातात, कारण ते जिंकले तर क्वालिफाईड होणार आहेत आणि जर हुरेन स्पोर्ट इथे पराभूत झाला तर रीमॅच खेळावी लागेल त्यांना विनर स्पोर्ट सोबत। क्या बात आहे, म्हणजे विनर स्पोर्टचं देखील अस्तित्व या मॅचवरच अवलंबून आहे, कारण ते पराभूत झाले तर त्यांना ही स्पर्धा सोडावी लागेल। चला मॅच सुरू करा। हैफाज गणेश मुकणे समोर। ओ, पहिला बॉल आणि ऑफ ब्रेक होता परंतु दिशाहीन। पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल, अतिरिक्त धाव। स्कोर एका धावेने पुढे जाताना 47 वर 9 ची गरज असेल। एक नवीन जरूर प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न केला। पुढचा बॉल फुल टॉस, लो फुल टॉस आणि मुकणेनं थेट बॉलला फेकून दिल्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे। सिक्सर। पलीकडे चला 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे। विनर स्पोर्ट पुन्हा एकदा ग्रामपंचायत लीग मध्ये बॅक करत असताना असं म्हणूया आपण। विजयाकडे अग्रेसर। पुढचा बॉल आयफाज पुन्हा फ्लाइट देण्याचा प्रयत्न, स्वीप करण्यात आला, एक धाव ती मिळाली आहे। आसिफ या ठिकाणी बाहेरून एन्जॉय करताना फक्त एकच धाव। आता इथून बॉल शिल्लक 4 आणि 2 धावांची गरज आहे। सिंगल आली तर सुपर ओव्हर, म्हणजे बघा 4 बॉलमध्ये किमान 1 धाव जरी आली तरी विनर स्पोर्ट हारू शकत नाहीयेत। सुपर ओव्हर मेथड आहे। सामन्याचा निकाल लावण्यासाठी, परंतु इथे 4 बॉलमध्ये 2 करायचे आहेत। इथून जर विनर स्पोर्टनं सामना गमावला तर पुढची प्रीमियर लीग येईल तोपर्यंत ही मॅच त्यांच्या आठवणीत राहील।
ऐफाज थोडस बदल करतोय. चला मॅच सुरू करा. चार चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. ऐफाज तयार. यावेळेला फ्लायटेड बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय आणि बॉल वेगाने घरंगळत निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा सामना इथे जिंकलेला आहे विनर स्पोर्ट्सनं. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये विनर स्पोर्ट्सचं आव्हान अजूनही जिवंत आहे कारण होणार आहे आता रीमॅच 2-2 ओव्हरची. उरेन स्पोर्ट्स के कैप्टन और विनर के कैप्टन आपको तुरंत टॉस के लिए आना है. आपसा रईस, क्योंकि 2-2 ओवर्स का मैच हमें इस वक्त कराना है विनर और उरेन के बीच में. आपसा रईस अफसर रईस टीम के कैप्टन, आपको तुरंत टॉस के लिए आना है. वसीम शेख हमसे जुड़ते हुए मैन ऑफ द मैच खिलाड़ी है.